तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये विशाल आणि राकेशमध्ये आपल्याला एक क्लॅश बघायला भेटणार आहे. हां मित्रांनो, घरामध्ये राकेश जे आहे त्याला हायजिनिक इथं प्रॉब्लेम आली. कुठं ना कुठं ते हर एक प्रॉब्लेममध्ये इथं काही ना काही काढालेत. इथं ह्या पर विशालचं पण हे म्हणणं होतं की हे कॅप्टन तर नाही, आजकाल एवढं काही रुबाब करायले. म्हणजे राकेशचं इथं हेच म्हणणं होतं की टॉवेल तुम्ही कुठं पण असं घाण ठेवू नका आणि भाज्या पण तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवाल्या, कसं पण ठेवाल्या, असं करू नका. तर असंच मित्रांनो इथं इथं विशालला पण हे कळलं नाही. विशालचं हेच म्हणणं होतं की यार ये ना गलत आहे, ये कॅप्टन नाही तर ये असं ऑर्डर देऊ शकणार. तर घरामध्ये खूप जगाला आता इथं राकेशने प्रॉब्लेम होऊ लागले. राकेश सगळ्याला खुली वॉर्निंग द्यायले की मी बस एकाला म्हणा गेलो, मी हर एक कंटेस्टंटला म्हणालो की असं जमणार, घरामध्ये सगळ्याला स्वच्छ राहावं लागेल, असं इथं कुठं ना कुठं राकेशचं म्हणणं आहे. तर बघूत आता घरवाले कसं इथं राकेशची चुनीतीला घेतात. राकेशनं जे वर्ड्स बोलले घरवाल्याला पटना गेले. राकेश कुठं ना कुठं घरचा नवीन कॅप्टन असं बनले, तसं त्यानं रुबाब करायले. असं काही कंटेस्टंट त्याच्यावर गेलेत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे. तुमच्या यांच्यावर काय म्हणणं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ नाही तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण एक सबस्क्राईब करून ठेवा.